हॅलो. कढई तापवून घ्या, त्यात तेल टाका. तेल छान गरम झालं की शेंगदाणे तळून घ्या. शेंगदाणे छान तळले की ते काढून घ्या. शेंगदाणे काढून घेतले की मग त्याच्यात टाका मोहरी, छान तडतडू द्या. नंतर टाका जिरं, छान तडतडू द्या. मग टाका हिरवी मिरची, छान परतून घ्या. कांदा टाका बारीक चिरलेला, छान परतून घ्या. वरून टाका कोथिंबीर आणि चव खूप छान येते. मग टाका फोडणीची जे आपण मिक्सरमधनं वाटून घेतली पोळी, ती पोळी छान परतून घ्या. तुम्ही ताजी पण चपातीची करू शकता किंवा शिळ्या पोळीची सुद्धा करू शकता. आणि वरतून टाका चवीनुसार साखर आणि लिंबू, हे टाकायला विसरू नका. आणि टेस्ट खूप छान येते, भारी येते. छान मिक्स करून घ्या आणि वरतून एक प्लेट झाकून ते छान एक वाफ काढून घ्या. याने काय होतं, फोडणीची पोळी सॉफ्ट बनते आणि असे वाताड लागत नाही, मऊ सॉफ्ट बनते. ठीक आहे. एक वाफ काढून झाल्यानंतर छान परतून घ्या. वरतून गार्निशिंगला कोथिंबीर टाका आणि भाजले तळलेले शेंगदाणे टाका. आपली फोडणीची पोळी तयार आहे. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यू व्ह्यूअर्स प्लीज सबस्क्राईब आणि सपोर्ट मी.